माझा ओठ फुगलाय सोडून पुढे जातो आम्ही. त्यांना मी करते काका थांबवा, काका हळू, काका हळू. पर्स नाही ना पडली. असं पकडून राहायचं होतं त्याच्यामध्ये फिरले आणि घाबरलेलो नाही. गुड मॉर्निंग एव्हरीवन. नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. दिस इज डे 2 इन अलिबाग आणि आज आम्ही सकाळ मस्त झाली छान. आता उठलोय 9, 9:15 वगैरे वाजले असतील आणि आज जाणार आहोत बीचवरती. मी अलिबागला अनेकदा आले पण अलिबागमध्ये असं वॉटर स्पोर्ट्स वगैरे असं कधी मी केलेलं नाहीये. सो आम्ही म्हटलं चला तिघी पण आहोत तर जाऊया, थोडं ट्रायआउट करूया. त्याआधी आता नाश्ता वगैरे इकडे म्हणजे जिथे थांबलोय त्यांच्याकडूनच आहे. सो खाऊन वगैरे जाणार आहोत. मी म्हटलं तत्पूर्वी तुम्हाला जरा मॉर्निंग व्ह्यू पण दाखवावा या रिसॉर्टचं जिथे आम्ही थांबलोय आणि आमचे टीडी पण दाखवावे. आज आम्ही ऍक्च्युली खूप सडनली प्लॅन झाला तर त्याच्यामुळे काय नेमकं थीम ठरवायची वगैरे असा वेळ नाही मिळाला. एक त्यातल्या त्यात म्हटलं काहीतरी वेगळं म्हणून आमच्या तिघींकडे असे छान मराठी लिहिलेले टी शर्ट्स होते तर त्याच्यामुळे म्हटलं ते घालूया, शॉर्ट्स घालूया. माझ्यापासूनच सुरुवात करते. तुम्हाला सगळ्यांना आय होप आतापर्यंत हे टी शर्ट माहिती आहे. माझं नाव सिद्धी असल्यामुळे माझ्या मैत्रिणीने मला सिद्धी बात नो बकवास असं कस्टमाइज करून दिलं होतं. प्रेसिका तुम्ही तिला सगळ्यांनी पाहिलंय ब्लॉगमध्ये, तिने दिलंय. आणि दुसरं आपल्याकडे आता आहे पूनम मॅडम. या एंट्री. हॅलो. पूनम मॅडमनी कुठून घेतलाय काय? माझं अतरंगी.com वरून आहे. माझ्याशी नीट बोलायचं जे माझं नेहमीचं वाक्य असतं लोकांशी बोलतात ना. ऍक्च्युली आम्हा दोघींच्या पण पर्सनॅलिटीला मॅच होतंय त्यामुळे आणखीन एक पर्सनॅलिटी मी तुम्हाला दाखवते आता. थांबा. येस, फक्त टी शर्टचा प्रॉब्लेम होता पण तो आम्ही सॉल्व्ह केला. कारण आता फ्रेंड्स चालू आहे म्हटल्यावरती शेअरिंग अँड केअरिंग ते सगळं होणार. तर चंदाचा मेसेज आहे फुल एन्जॉय आहे जे आम्ही करणार आहे. ते चंदाला पण मॅच होतं. चंदा तशीच आहे. चंदा काहीतरी सांगेल तिला कसं वाटतंय. माझी टी शर्ट तसंच आहे माझ्या पर्सनॅलिटी सारखं. आज एन्जॉय करायचं खूप टाइम नंतर आम्ही आलोय. 4 वर्षांनी फायनली आणि हा प्लॅन झालेला आहे. येस, थँक्स टू चंदा आणि सिद्धी. त्यांनी लगेच 2 दिवसापूर्वी सांगितलं माझं ऐकलं आणि लगेच आम्ही आलो. माझी एक मोठी ट्रिप कॅन्सल झाली सो त्याचं एक दुःख मला दूर करायचं होतं. सो मी असं अचानक यांना सांगितलं चला असं थोडं आमचं दिल चाहता है टाईप ट्रिप झाली ते की रात्री येऊन सांगितलं गोवाला जायचं तसं आम्ही अलिबागला आलोय. सो आज आम्ही 3 जणी मस्त स्पोर्ट्स राईड करणार आहे. एक वेगळा अनुभव असेल. तुम्ही बघालच म्हणजे ऑफकोर्स सगळे. आम्ही सगळे खाणार आहोत. खायला काय ते दाखवते आणि मग आपण जाऊया नागाव बीच. सकाळी छान मिसळ पाव दिलाय तुम्ही बघू शकता. आता लुक वाईज तरी मला चांगलं वाटतं. सो आमचे वॉटर स्पोर्ट झालेले आहेत. माझा ओठ फुगलाय. आम्ही काय काय केलं तुम्हाला सांगते. पॅकेज डील घेतलेली. जेटस्की मी फर्स्ट टाइम ट्राय केली. जेटस्की बनाना राईड याच्या आधी केलेली आहे पण इथे पण केली. आम्ही उतरलो पाण्यात. अर्थात मी तिथे फोन केला नव्हता. शपथ असं एका पडलं वाटत होतं त्या बोटच्या खाली किती जातोय की काय. आणि ना त्याच्यानंतर सगळ्यात डेंजर प्रकार म्हणजे सगळ्यात भयंकर प्रकार आहे. आम्ही आता झालो ह्याच्यावरती असं झोपायचं असतं आडवं आणि ते जेटस्कीने पुढे जसं खेचत नेतात तसं. अरे सोडून पुढे जातो आम्ही. त्यांना मी करते काका थांबवा, काका हळू, काका हळू. असं करत करत मी गेले आणि सगळ्यात आमच्या कसं आम्ही दोघी मी आणि चंदा आम्ही थोडं घाबरत होतो पण ह्या आमच्या प्रो स्विमर आणि शपथ आवाज ऐकायला मी वाजले तरी तुम्हाला खूप मजा. आणि खरंच प्रत्येकाला मेसेज आहे आपल्या फ्रेंड्स सोबत नक्की जा. कारण फ्रेंड्स बरोबर जी डेअरिंग दाखवतो आपण ते फॅमिली सोबत दाखवत नाही. त्या दोघींच्या जीवावर होती. मी बोलले असते ह्यांना घेऊन बुडाले. हे होतं मी एकमेकांच्या पायात पाय टाकून आणि मला सांगितलं की मला वाचवा मी मधोमध राहणार. पण मजा आली. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. आणि मी पडू नये मी बुडू नये याच्यासाठी मी जोरात पकडलं आणि ते मला लागलंय ते सुचलंय पण मजा आली. मजा आली. डेंजर मस्त अनुभव. चंदाचा पण ऐका. तुला कसं वाटलं चंदा? माझं तर पहिलंच होतं आणि म्हणजे खूप असं मैत्रिणींसोबत असं मन मोकळेपणाने लग्नानंतर पहिल्यांदा ट्रिप आहे तर इतकं भारी वाटलं. आम्ही ह्याच्यावर बसलो होतो. जाताय काका तुम्ही? जाताय ना? कमाल. खूप
त्याचा फोटो पण क्लिक करत तर मंडळी, आम्ही हा असा वॉटर स्पोर्ट्सचा मला वाटतं माझ्या मते मी असा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आम्ही ना इकडे 700 रुपये पर हेड अशा याने ह्या वॉटर स्पोर्ट्स निवडले होते. म्हणजे जेटस्की, बनाना राईड आणि ते जे स्लीपरचं दाखवलं ते, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन होते. तुम्ही एक सोफा राईड आहे ती पण घेऊ शकता. जेटस्कीमध्ये 700 पर हेडच्या ह्याने आम्हाला ना प्रत्येकीला, म्हणजे हे जे काका आहेत ना ते मागे बसतात आणि ते चालवतात, पण आपण ते फिरू शकतो असं असतं. ही हमारी राइडर और हम लोगों को लेके चल रही है जहन्नुम में. और ये जहन्नुम पता नहीं किधर से लेके जा रही है. माय बॉयफ्रेंड सीता, माय एक्स बॉयफ्रेंड चंदा, माय ओरिजिनल बॉयफ्रेंड इन वियतनाम. वॉटर स्पोर्ट्स झाल्यावर आम्ही त्या ATV राईडला पण बसलो होतो. तिथे पण आमचे 100 रुपीज पर पर्सन असे त्यांनी घेतले होते. तिथून निघालो, मग म्हटलं थोडं नारळ पाणी पिऊया, रिलॅक्स होऊया उन्हात. आणि तिथे छान शेड बांधलेली, तर त्या सावलीत बसून हे नारळ पाणी प्यायलो. 70 रुपये वगैरे नारळ पाणी असेल, पण केवढा मोठा नारळ आहे ते बघू शकता तुम्ही. आणि मग तिथून मी ती मलाईसाठी धडपड चालली आहे माझी. आणि आता तिथून पुढे निघालो. मग फायनली सगळ्या राईड्स झाल्या, निघालो. कुठून बीचवरून निघालो आहे आणि आता निघाल्यावर नारळ पाणी पहिले प्यायलो. खूप म्हणजे ऊन आहे, ऊन प्रचंड आहे. सकाळची वेळ असल्यामुळे थोडा उकाडा म्हणतात ना तसा तेवढा नाही आहे, पण ऊन खूप आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी स्वच्छ होतं, पण खूप म्हणजे ऑफकोर्स समुद्राचं पाणी तर खूप खारट होतं, तर डोळ्यात वगैरे गेल्याने थोडं ते इरिटेट होतं आहे. पण तुम्ही म्हणजे मला सांगायचं असं आहे की जेव्हा याल ना, ते स्विमिंगवाले गॉगल्स वगैरे असतात ना ते घेऊन आलात तर बेस्ट आहे. आता चाललो आहे पुन्हा आम्ही रिसॉर्टला. मी व्हिडिओ यासाठी सुरू केला की रस्ता बघा किती छान आहे ना. आणि आता रिसॉर्टला जाणार, थोडं क्लीनअप वगैरे, आणि त्याच्यानंतर एकदा पूलमध्ये डुबकी मारायचं चाललं आहे. मग जेवून थोडा आराम करून 4 वाजता चेकआउट तुम्हाला. आणि आता फायनली लंच. या भाकऱ्या, ही काय सुरमई अशी दाखवा मला हातात घेऊन. कोलंबीचं कालवण, येस, छान सोलकढी आणि शिरा. हां दाखवा. सॉफ्ट वा वा वा. आणि हे व्हेज जेवण छान सुंदर. महत्वाचं भाकरी, ही मला वाटतं ही भेंडी आहे आणि हे मसूर दिसत आहे. सोलकढी अगेन असेल, पण आम्ही सगळं खाणार. शिरा, पापड. तुम्ही लोक ती कोलंबी फ्राय नाही मागवली तुम्ही? चंदा मला खाऊन दाखव ना. हाऊ इज इट? हाऊ इज इट चंदा? पूनम मॅडम. चला आपणही आपलं सुबक जेवण. मी ना नाही खाल्लं असं नाही, ऑमलेट खाल्लं असेल, खाते पण कधी कधी खाल्लंय पण ना. हो हॅलो. आणि येस, दुपारी वॉटर स्पोर्ट्स जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही निघणार अशा तयारीत होतो. मात्र थोडेसे प्लॅनमध्ये बदल आहेत आणि आम्ही असा विचार केला की आपण काल थांबलो खरं, पण आपणच होतो. त्यानंतर आता इकडे काही फॅमिलीज पण आल्या, त्यांच्याशी बोलता बोलता चांगलं म्हणजे वाटलं. सो ते आम्हाला म्हणत होते की तुम्ही आजही थांबा, आपण उद्या म्हणजे तेही निघणारच आहेत. सो आपण आज रात्री म्हणजे एन्जॉय करू, सगळे असतील वगैरे वगैरे. आम्ही म्हटलं ठीक आहे, तसा काही प्रॉब्लेम नव्हता कुणालाच तिघींपैकी. सो मी म्हटलं ओके. सो आम्ही एक्सटेंड करतो आमचा स्टे. त्यानुसार आता म्हणजे म्हटलं चला आता रिलॅक्स होतं, आता काय उद्याच जायचं आहे ना थेट. त्याच्यामुळे आता इथे थांबलो आहे, तयारी केली आहे छान. कपड्यांचा थोडा प्रॉब्लेम, कारण आम्ही एका दिवसाच्याच अकॉर्डिंगली
कपडे आणले होते, जे आणलेत ते असे वाळत वगैरे घातलेत आणि आता जाणार. आता बीचवर चाललोय सनसेट बघायला. सनसेट बघून मग पुढे काय होतंय रॅन्डमली, कारण हा दिवस आम्ही प्लॅनच केलेला नाहीये. सो जे होईल ते मी तुम्हाला दाखवेन. स्टे ट्यून. सो सकाळी झालं एकदा बीचवर धिंगाणा घालून आणि आता पुन्हा आलोय. आत्ताचं वातावरण असं आहे, काहीसं प्लेझंट आहे एकदम. सनसेट होतोय, अजून झालेला नाही. माझ्या मते अंदाजे 15-20 मिनिटात होईल सनसेट. हे सगळे म्हणतात की आता घोडा, म्हणजे ह्या दोघी जणी म्हणतात की आता घोडागाडीवर वगैरे बसूया का. माझी तशी इच्छा नाही आहे, पण बघूया. पण मला आता फक्त असं छान सूर्याकडे बघत बसायचं निवांत. पण सगळी आता पाणी मला वाटतं भरती होती ना, तर पुढे आलं असणार आणि त्याच्यामुळे सगळं चिखल असं वाळू हे झाली आहे. लेट्स सी. अजूनपर्यंत ते स्पोर्ट्स चालू आहेत. माझा ओठ बघा अजून सुजलाच आहे तो लिटरली. सो गाईज फायनली सनसेट झाला. फोटोज काढले, घोडागाडीत पण बसलो. मी तुम्हाला म्हटलं की माझी तशी फारशी इच्छा नाही आहे, पण तरी बसले मी ह्या सगळ्यांबरोबर. हे बघा ह्या त्या राईड्स. आणि आता निघालो हळूहळू वॉक करत. किती सुंदर दृश्य आहे बघा. मला समुद्र सनसेट हा कॉम्बो आणि हे काही म्हणजे मी काही फार वेगळं बोलत नाही, सगळ्यांनाच आवडतो. पण आता काय म्हणूयात, एक खूप धावपळीचा, म्हणजे मी मरीन ड्राईव्हच्या इकडेच आमचं ऑफिस आहे, पण तिथे जाऊनही कधी मी असं जाऊन बसलो आम्ही सनसेटच्या वेळेला वगैरे असं कधीच झालेलं नाही. ऑफिस सुटलं का मग लगेच ट्रेन पकडून पळायची घाई असते. त्याच्यामुळे अशा ठिकाणी आल्यावरती कुठेतरी तो एक म्हणतो ना पॉज बटन जे आपल्याला हिट करता येतं, त्यासाठी सनसेट समुद्र हे कॉम्बिनेशन मला आवडतं. की म्हणजे फक्त व्हिज्युअली नाही, पण आपण तिथे कुठेतरी थांबतोय, आपण कुठेतरी ब्रेक घेतोय, आपण रिलॅक्स होतोय. कारण म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा तो ब्रेक जे म्हणतात ना, तर मी फार फिलॉसॉफी झाडत नाही इकडे, पण तो जो ब्रेक असतो तो आपल्याला काय म्हणत, त्या पॉजमध्ये ना अनेक गोष्टी रिअलाइज होत असतात. काय करायला हवं, काय नको. मला होत आहे म्हणून मी तुम्हाला आता सांगते. सो येस, काहीतरी पायात अडकलं असं असतं. एका मिनिटाला एवढी मोठी फिलॉसॉफी, दुसऱ्या मिनिटाला काहीतरी फालतूपणा. एनिवे, सो मी त्याचा जो व्लॉग आहे हा आमचा डिनर काय होता हे दाखवून क्लोज करणार आहे. उद्या आम्ही निघणार आहोत सकाळी इकडे. मी आता ठरवलं की कालपासून आम्ही आता अर्थात म्हणजे ब्लॉगिंग मी करते, मला करायचं आहे, आवडीनेच करते, पण मी एक थोडंफार काय म्हणूयात तो एक क्वाईट टाईम आत्तापासून उद्या सकाळपर्यंत ज्या काही गोष्टी घडतील, मी जर शक्य झालंच, अगदी मला वाटलं की नाही हे दाखवायलाच हवं, ह्याच्याशिवाय माझा व्लॉग होऊच शकत नाही, तर मी नक्कीच दाखवेन. अदरवाईज आमचं डिनर काय असणार आहे ते दाखवून मी हा व्लॉग संपवते. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि आता आजच्या दिवसातले फोटो बघा. ओके, तर असा झाला आमचा सेकंड डे इन अलिबाग. आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं त्याप्रमाणे या दिवसाचा लंच वगैरे आमच्या आधीच्या पॅकेजमध्येच होता, पण त्या व्यतिरिक्त आम्ही थांबलो, एक्सटेंड केलं. तेव्हा किती चार्जेस झाले वगैरे, तर 1700 रुपये आम्हाला ॲडिशनली पर हेड द्यायला लागले. आणि येस, त्या ह्याच्यात आमचे 2 दिवस, म्हणजे एकूण आमचं बिल एक साधारण 13,000च्या वर वगैरे गेलं होतं. हे आमचे वॉटर स्पोर्ट्समधले काही छान मुवमेंट्स जे आम्ही खूप एन्जॉय केले आणि आयुष्यभर हे माझ्या लक्षात राहणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा.
बरं, आणि या दिवशी पण ना रात्री आम्ही छान म्युझिक कॅरिओके वगैरे झालं, त्याचे मी रील्स किंवा शॉर्ट्स तुमच्यापर्यंत मी गाणं जे गायलंय ते दाखवणार आहे. सो त्यासाठी ते सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही मला सिद्धी म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय त्यावरती तुम्हाला इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन. तोपर्यंत डू सबस्क्राईब आणि बाय बाय.